नाशिककरांचा धोकादायक पुलावरून प्रवास सुरू आहे। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतो। या ठिकाणी नाशिककरांचा धोकादायक अशा पुलावरून प्रवास सुरू झालेला आहे। गोदावरीवरील सायखेडा पूल हा धोकादायक आहे, तर कधीही तो पूल कोसळू शकतो आणि गोदावरी नदीवरील हा पूल आहे। दरम्यान अशा धोकादायक पुलावरील वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे। पर्यायी रस्ता नसल्यामुळे पुलावरून वाहतूक सुरूच आहे। त्यामुळेच महार दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती देखील या ठिकाणी वर्तवण्यात येते। तर कधीही हा पूल कोसळू शकतो। यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, मात्र याला पर्यायी मार्ग नाही आणि त्यामुळेच इथली वाहतूक ही सुरूच आहे। दरम्यान या पुलाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। खरं तर महाड घटनेनंतर जे राज्यातले धोकादायक ब्रिज आहेत ते पुन्हा एकदा नव्याने बांधणीचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतलेला होता। या निर्णयानंतर जवळपास एक वर्ष लोटलेलं आहे, अजूनही परिस्थिती जैसे थेच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिक जिल्ह्यात तरी काही ब्रिजची जी अवस्था आहे ते अत्यंत खराब असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। मी आता नाशिकच्या सायखेडा गावामध्ये आहे। हे गोदावरी नदीवर असलेलं ब्रिज आहे। अत्यंत धोकादायक परिस्थिती या ब्रिजची असल्याचं आपल्याला इथे एकूणच पाहायला मिळतोय। कधीही हे पूल जे आहेत कोसळू शकतो अशी अवस्था आहे। त्यामुळे बांधकाम विभागाने या ब्रिजवरची वाहतुकीला एकूणच बंदी घातली आहे, तरी देखील वाहतूक इथे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। कारण एकूणच नागरिकांना पर्यायी रस्ता नाही आहे, त्यामुळे इथूनच नागरिक अजूनही एकूणच वाहतूक हे करत असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतोय। खरं तर या ब्रिजसाठी एक पर्यायी ब्रिज म्हणून खरं तर हे मंजूर करण्यात आलेलं आहे, पण अद्यापही या ब्रिजचं जो काम आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळत नाही आहे। नेमकं या ब्रिज संदर्भात गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे? माझ्यासोबत काही गावकरी आहेत, काय सांगाल? ब्रिजची अवस्था अत्यंत खराब आहे, कधीही कोसळू शकतं, काय एकूणच इथली परिस्थिती आहे? परिस्थिती एकदम भयानक आहे, कारण की या ब्रिजची आज मुदत संपून जवळजवळ गेली 10 वर्ष झालेली आहेत। शासनाकडे पाठपुरावा आम्ही भरपूर वेळेस केलेला आहे। नवीन पुलासाठी मंजुरीसाठी बी आम्ही प्रयत्न केलेला आहे, परंतु नवीन पूल न होता आता त्यांनी 3 ते 3.5 करोड रुपये डागडुजीसाठी दिलेले, परंतु डागडुजीसुद्धा थांबलेली। आमचं तर म्हणणं असं आहे, सायखेडा एक पंचक्रोशी जवळजवळ 35 ते 40 खेडे येतात, इथे सगळी दळणवळण इथनंच आहे। आणि आज पूल बंद करूनसुद्धा, अवजड वाहनं बंद करूनसुद्धा रात्री बेरात्री 10 टन 20 टन 25 टनाच्या गाड्या येतात। आज बस बंद केली, लहान मुलांची इतकी मोठी गैरसोय आहे इथे। कामही बघा तुम्ही, आता या पुलावरनं आम्हाला अक्षरशः सकाळी मुलांना सोडावं लागतं, त्याच्यानंतर रात्री 8-9 वाजता मुलं येतात। ते पण परिस्थिती अशी की मुलं घरापर्यंत येऊस तर आम्हाला सुद्धा त्याचं हे नाही की मुलं घरी सुखरूप येतील किंवा नाही। तरी आमचं म्हणणं हेच आहे की आम्हाला पर्यायी व्यवस्था होऊन दुसरा ब्रिज ताबडतोब उड्डाण पूल मंजूर करावा आणि शासनाने त्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं, नाही तर परत महाडचे जसं तर पुलाची पोझिशन झाली तसं इथे घडू नये, हीच आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मागणी आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।